कधी यायचा बांबू काय माहिती त्या मुर्द्याला घेऊन. येऊन देत पहिले त्यांना घरी आले बघू का गाव. लई विश्वास होता ना तुमच्या बहिणीच्या पोरावर. मग घ्या आता मुर्द्यानं. हो नको तमाशा करू गावाला. छान बस जरा. हो आल्या मी बघून शांत घे. बसते. जायला आता मामा पण काय म्हणाल काय माहित लागलं. आत्ता बाबूला बी आत्ताच एक अवघड होऊन बसलेला का सगळं. दाद्या अरे ऐक ना, नको ना सांगू सारं घरी. आणि ग बसा मी चैत्याला आज गोडाच लावणार आहे बारा. अरे दाद्या ऐक ना, नको ना सांगू. काय नको मला सांगू आज चैत्याला गोडा. चल मांडव राहून की बाबू तुला दाखवतो. चल घरात फक्त तुझा कार्यक्रमच आज लावणार आहे. चल आहे कुठं आहेस तू? ए बांबू दुनियाला नको तमाशा दाखवू. गप ये घरात त्या मुर्द्याला घेऊन. पप्पा तुमचा लय विश्वास होता ना याच्यावर तुमच्या बाच्यावर. घ्या बघा खातोय तिथं हाकतोय डोक्यावर आपल्या. हा सोड म्हणजे सोड त्याला. काय याला सोडायचं, याला मस्ती आहे. सोड तू त्याला. मग चेतू काय हा प्रकार. हा वय का तुमचा ताई. हो अरे मामा तसं काय नाही. चैत्या खरं बोला मुस्कडीन. खरं बोल व्हायच कळलं का. मी बघितलं माझ्या डोळ्याने तुला. बघा ऐका येतंय का. मी माझ्या पोराला सांगितलं म्हणून त्यानं लक्ष ठेवलं म्हणून तर रंगे हात पकडलाय ह्याला. तुमच्या बहिणीचं पोरगं काय गुण उधळते ना ती डोळ्यासमोर असून पण दिसाना वय. अजून पण विश्वास बसाना वय का. डोळ्यावर काय झापडं घातल्यात का. सगळं खरं आहे. टाळी काय या कातून वाजत नाही. मामा यात अनुची काही चूक नाही, माझ्या एकट्याची चुकी. पप्पा बघताय काय स्वतः तोंडानं कबूल करतोय. तुम्ही बातकवताय का मी आमचा मी बघू मग काय करायचं यायचं. बघतो मी काय करायचं मग घ्यायचं. मम्मी पप्पा प्रेम काय त्याच्याच एकट्याने नाही केलेलं. माझं पण त्याच्यावरती प्रेम आहे. त्याचीच एकट्याची चूक नाहीये, माझी पण तेवढीच चूक आहे. फक्त एवढंच की आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगायला पाहिजे होती जी मी नाही सांगितली तुम्हाला. ए कुत्रे लय शहाणपणा करू नकोस नाही तर चापटीन बघ धरून तुला. दरवेळेस मीच काय समजून घ्यायचं, तुम्ही पण थोडं समजून घ्या ना. या बाया लहानाची मोठी बिन समजून घेतात झाली सोय. हा कोणाला सांगते शहाणपणा. समजून घ्या. गावभर सगळी दिवाळी काढलेस की आणि समजून घ्या हिला. आली मोठी. आहे तू गप बस. हो पप्पा तुम्हाला जमतंय का बघा. नाही तर माझ्या हिशोबाने मी यांचा कार्यक्रम लावतो. काय करायचं ते मी बघतो. तुम्ही दोघं जण गप्प बसा आता. कळलं का. अजिबात आवाज कोणी काढायचा नाही. काय चेतू हे वय आहे का तुमचं. हा शिका मोठं व्हा नोकऱ्या करा मग बाकी सगळं करा तुमचं तुम्ही. हो खरं आहे का कुठे मला सांगा फक्त. हे आयुष्याला आहे की तुमच्या का नाही. शिक्षण गेलं की संपलं तुमचं. वय आत्ताच एवढं शिकायचं. हे तर कमवायची काडीची अक्कल नाही आणि निघाल्यात प्रेम करायला. आणि तुम्हाला आधीच सांगत होती हा तुमचा लाडका भाचा आहे ना. बघितलं ना कशी पोरगीला शिकवली या. हा बोलायला समजून घ्या म्हणे समजून. ए दाद्या तू तर सांगूच नकोस मला. तू कुठं माती खातोयस ना ते चांगलं माहितीये. तू नको शिकूस मला मी काय करायचं आणि काय नाही ते तू तुझं बघ. मला नको शिकूस ज्ञान बिनकामचं. तू नको सांगू सांगा. कळलं का. तुझं तू बघ पहिलं. कळलं का. तू दुसऱ्याचं बघायला निघाली आहेस. हे आणून तू जरा शांत बस. कुठलाही विषय कुठेही नेऊ नकोस. अरे मुर्द्या चेत्या तुझी आई पण तसलीच आणि तू पण तसलाच. तिचा आमच्या जमिनीवर डोळा आणि तुझा माझ्या पोरगीवर डोळा. दोघांनी डुबडायचं धरलंय नुसतं. रस्त्या तळाला पोचवायचं धरलंय दोघांनी पण. मामी आणि मामा माझा अनुवर खरं प्रेम आहे. ती बी काय माझ्याशिवाय राहू शकत नाही, मी बी काय त्याच्याशिवाय राहू शकत नाही. चुलीत घाला तुमचं खरं प्रियम खरं प्रियम. बघितलं बाप्पा कसं चाललंय याचं बोलणं. ह्याला काय ब्याबी आहे का नाही आपली. बस खरं आता लय गडबड झाली तुमची. आता डोकं दुखायला लागलं.
तू मला एक सांगतो, आता तू नोकरी करतोस का काय करतोस रे? नोकरी काहीच नाही. काहीच करत नाहीस, बरोबर का नाही? उद्या लग्न झालं, तुम्ही दोघं जण खाणार काय? काय करणार काय तुम्ही? हो, जमीन आहे, सर्व्हिस आहे का तिचं शिक्षण बघणार का तुझं शिक्षण बघणार? करणार काय तुम्ही? जरा विचार करा जरा दोघांनी पण. ओ काय बोलताय? ह्याच्यासोबत लग्न लावून द्यायचं बोलताय का माझ्या पुरीचं सोन्यासारखे? बस झालं आता. तू तुला 6 महिन्याचा टायमिंग दिला, तुझं तू करिअर घडव, जेणेकरून तिला आणि तुझ्या मामीला योग्य काय वाटेल ते. ठीक आहे? चालतं मामा, 6 महिन्यानंच तुम्हाला तोंड दाखवतो काय असेल ते. काय धन लावतोय ती बघते की मी पण. ए बांबू, चल जरा काम आहे तुझ्याकडं, लवकर ये. ए बांबू, नीट सांगते ना, ते आता लक्ष देऊन ऐक. त्या चेत्याचं पहिल्यांदा काहीतरी कर. हा बाप तर आधीच तर खाली मान घालून जगतोय गावात, ह्या कार्टीमुळं अजून मान काय खाली घाला यायची बारी नको आपल्या वेळेला. होय, मी बघतो त्याचा काय करायचं. मी लावतो बरोबर त्यांचा कार्यक्रम. तो परत काय आणीचं काही तोंडात नाव पण घेणार नाही. त्याचा कार्यक्रमच लावतो व्हायचं. थांबायचं तो. नीट कर आणि लवकरात लवकर कर हे सगळं. हो करतो, तू नको टेन्शन घेस तिचं. हॅलो, कुठं आहे रे? ती चैत्य गेला आत्ताच घरात ना, त्याला खाली पुलाव आडव. हां आडव सांगितले ना तुला, करायचं त्याचा कार्यक्रम लावायचा आहे. पोरं घेऊन जा, त्याचा कार्यक्रम लावायचा. हां आलोच मी. हां ठेव, लवकर जा.